महात्मा गांधीजी यांचे गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं गाव तावनमाळा। नमस्कार, मी एक लॉग केला होता तावनमाळा गुळवणे भटकंती। तर त्यात मी असं म्हटलं होतं की तावनमाळा गावातलं, कारण मी रोडनी येत होतो त्यामुळे मी आज गेलो नाही तावनमाळा गावात। तर आज मी तावनमाळा गावचा लॉग करणार आहे, तर शेवटपर्यंत हा लॉग बघा। माझ्यासोबत मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या गावचा पोस्ट मास्तर आणि पोस्टमन आदित्य मेथे माझ्यासोबत असणार आहे, मी तेव्हा सांगितलं होतं। आणि तो सविस्तर माहिती आपल्याला देईल, कारण तो गेली 2-1.5 वर्ष झालं इकडं काम करतोय, तर त्याला सगळे स्पॉट्स इथले माहिती आहेत। तर त्याला घेऊन आपण आता चाललोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। अतिशय असा निसर्ग रम्य परिसर आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आता उन्हाळा आहे म्हणून ठीक आहे, पण पावसाळ्यात तर इतकं हिरवगार हा परिसर होतो की अगदी बघण्याजोगा होतो। हा समोसा वगैरे तुम्हाला डोंगर जो दिसतोय तो म्हणजे त्या डोंगरामध्ये एक छोटस गाव वसलं, म्हणजे ते गाव म्हणजे तावनमाळा गाव। अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं असं गाव आहे। तुम्हाला बघा, चहू बाजूकडे बघायला मिळणार फक्त झाडी, सगळीकडे फक्त आणि फक्त हिरवीगार झाडी बघायला मिळेल तुम्हाला। ते बघा, तो डोंगर दिसतो तोच तावनमाळा गाव। आपण इकडे कुठे आलो? बरोबर बरोबर हो बरोबर। आमचे ड्रायव्हर गाडी चुकले, रस्ता चुकले। लक्षात नाही राहिलं। ही तर विहीर आहे का? नारदगिरी गाव, कोणाची? नारदगिरी गावानं काढलेली ही विहीर इथे आहे पाण्यासाठी। हे मोटर बसवली सगळीकडे फक्त आणि फक्त हिरवीगार झाडी दिसेल तुम्हाला फक्त। आणि आता आपण पुढे एक ब्रिज आणणार, आणि ही तावनमाळा गावची नदी आहे। त्या नदीचं पाणी लोक शेतीसाठी वापरतात, खास करून पिण्यासाठी। इथे प्रत्येक वाडीमध्ये म्हटलं तरी चालेल, किंवा 2-4 घरांमध्ये एक अशी विहीर आहे पिण्यासाठी पाण्याला। हा बघा तावनमाळा गावचा पूल आहे, हा मेन रोड आहे तावनमाळा गावामध्ये जाण्यासाठी। असा पूल आहे, तो दिसतोय हा नुकताच बांधलेला पूल आहे। ही तावनमाळा गावची नदी। ग्रामपंचायत तावनमाळा आपले सहर्ष स्वागत करते। आणि इथून चालू होते आपली ग्रामपंचायत तावनमाळा। हे बस स्टॉप लोकांसाठी बांधलेला आहे, लोकांना उन्हामध्ये वरती जायचं ना? नाही, इकडून नाही जाता येणार आपल्याला, इकडून जाऊ ना? हा पर्यायी मार्ग आहे तावनमाळा गावामध्ये वरती जाण्यासाठी, पण खूप डेंजर आहे इथून जाणं, आपल्याला इथून सहसा जाता येणार नाही। पण आपण पुढे डांबरीकरण झालेला रस्ता आहे। तू रोज कुठून जातोस? आपण तिकडून जाऊ। इथून जातोस? हो, इथून नाही बाबा, इथून नाही। निवासित वाडी आहे ती, आपण जाताना बघूया। ही आहे वैकुंठ भूमी,
तामणमाळा गावची. ही लोकांची वगैरे इथे शेत जमीन आहे. इथे सहसा लोक सर्वजण भात शेती कलम करतात. कलम कलम. ही आंब्याची कलमाची झाडे वगैरे सगळे आहेत. आता इथून जो रस्ता आहे हा मेन रोड म्हणावा लागेल तामणमाळा गावाकडे वरती जाण्यासाठी. कारण डांबरीकरण केलेलं आणि तुम्हाला इथे बोर्ड लावलेला पण दिसेल की ग्रामपंचायत कार्यालय तामणमाळाकडे जाण्यासाठी रस्ता आहे हा. ते गावचं ग्रामदैवत पण ह्याच रोडनं वरती गेला की तुम्हाला भेटेल. जिल्हा परिषद शाळा पण तुम्हाला इथे भेटेल आणि या रोडनं आपला सरळ वर जायचं. तिथे गाड्या ना जुनी माणसं पण चांगली होती आणि जुन्या गाड्या पण चांगल्या चांगल्यात. नवीन गाड्या नुसत्या फुटतात काढायला. हे बघ जीव सोडला.
आता आपण जायचं आहे गावच्या मेन ठिकाणी, म्हणजे मेन ठिकाण तर म्हणता येणार नाही. आजी हा काय नाही, सगळ्या आजी बघ गाव दाखवतोय गाव आपला. हो सकाळी आपलं कामासाठी उठून निघतात लवकर आहे आजी वगैरे. लाकडं घेऊन चालले. गाव प्रसिद्ध होणार आहे आपलं. हो. आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथून पूर्ण गाव आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आपण जेव्हा पहिला सीन केला होता, पहिला सीन जेव्हा आपण इंट्रोडक्शनचा केला होता, हा त्यात आपण दूरवर एक आपल्याला एक हे दिसलं, घर दिसलं. बरोबर. ते डिस्कवरीच होतं, डिस्कवरी मधलंच हा होतं. ते डिस्कवरीचं एक घर आहे. डिस्कवरी म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारांची झाडं तुम्हाला एक मिळते. म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला एक बाग, मसाला पण आहे ना. हा मसाला पण केले एक बाग दिसेल. म्हणजे एक प्रकारचं त्यांनी ते एक पर्यटन स्थळ तुम्ही म्हणा. तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारची झाड वगैरे आहेत सर्व ठिकाणची तिथे. परत तिथे वन्यजीव पण काही वेळा आढळतात तिथे. असं स्थान म्हणजे डिस्कवरी आहे, एक पर्यटन क्षेत्र आमच्या गावचं. आणि एकदम तारेवरची कसरत करायला लागते आमच्या ड्रायव्हरला, चॅनलचे हेड, गाडी चालवताना यांना. आपणाला हे गाव दिसते तितकं सोपं आहे फिरण्यासाठी, पण कालांतरामध्ये या गावामध्ये भरपूर प्रगती जेव्हापासून ट्रेकिंगचा अनुभव येईल. हा ट्रेकिंगचा एक प्रकारे तुम्हाला अनुभव येईल, एक चांगला अनुभव येईल. आणि जेव्हापासून मी आलोय, याच्या आधीपासून पण होत असतील, पण जेव्हापासून मी आलो तेव्हापासून पण सांगतो मी, या गावामध्ये भरपूर प्रगती होत आहेत. नवनवीन गोष्टी होत आहेत गावामध्ये. तिथे नवनवीन गोष्टी होत आहेत बघा. किती टेक आहे बघा, गाडीला जाताना पण थोडं स्ट्रगल करावं लागत आहे. एकंदरीत तुम्हाला एक ट्रेकिंगचाच अनुभव येईल. रोज मी या ठिकाणून मला लेटर वगैरे असतात, हेच ते घर, गावची लेटर. हेच ते लेटर घर. वाटण्यासाठी मला दररोज ह्याच रोडनं जावं लागतं गावामध्ये, कारण हा एकच रोड आहे जिथे आपण गावातून जाऊ शकतो. आता पूर्ण गाव दिसत. आणि समोरून बघा, आपण गावच्या उंच ठिकाणी, सर्वात अति उंच ठिकाणी आलेलो आहोत. हे समोरचा व्ह्यू बघा तुम्ही, फक्त सह्याद्रीच्या सह्याद्री रांगा दिसतील आपल्याला. आपल्या इथे पर्वत रांगा फक्त सह्याद्रीच्या. आपला सह्याद्री एवढा बलाढ्य आहे की कोणतंही परकीय आक्रमण येवो, तो आपल्यापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. आणि तिकडे एक समोर होत आहे धरण, आपल्यासाठी होत आहे शिरवलीचं धरण आहे. शिरवलीचं धरण त्याला म्हणतात. अजून थोडी वर्ष जातील, थोडी वर्ष जातील, पण पाणी सगळ्यांना या बघा. आजूबाजूच्या सर्व गावांना पाणी मिळेल यामुळे. हा, आणि मला आशा आहे की पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये हे शिरोली धरण धरणावर पण आपण एकदा होईल. जाऊ, नक्की भेट देऊया आपण शिरोली धरणाला. मी जाऊन आलोय 2-3 वेळा. एकदा आपण व्हिडिओ करूया त्याच्यावर. आणि मला आशा आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये हे धरण होईल. आणि हे टुमदार असं घर उन्हाळ्यामध्ये डोंगरात वसलेलं, तिकडं ते बघ काय भारी दिसते रे. मस्त. ते म्हातारमोड्याचं मंदिर आहे. हे थोडं तुम्ही बघितला तर प्रत्येक ते डोंगरामध्ये म्हातारमोड्याचं कोणतं तरी मंदिर आहे, मंदिर नारद खिरकीला वसलेलं आहे. तुम्हाला छोटी छोटी मंदिर दिसतील, तुम्हाला दिसतील की नाही माहिती नाही. पण इथून तुम्ही जर या गावाला भेट दिली, या गावामध्ये वरती आलात की तुम्हाला सर्व व्ह्यू दिसेल तुम्हाला चांगला. म्हणजे जवळजवळ इथून ना तुम्हाला नारद खिरकी पण दिसेल, ओंबळी पण दिसेल. म्हणजे जी उंचावर हे आहेत देवळं वगैरे आहेत, ती सगळी दिसतील तुम्हाला इथं. इथून सगळा व्ह्यू दिसतो. हो नक्कीच, आजूबाजूची सगळी गावं दिसतात. आता आपण इथे दुपारच्या वेळी आलेलो आहोत, पण तुम्ही जर सकाळच्या वेळी इथे जर आला तर एक दाट धुके या हिल स्टेशन असतं इथे. हिल स्टेशन एक प्रकारचं हिल स्टेशनच होतं की दाट धुके हे गावावर एक आच्छादन म्हणून पसरलेलं असतं सगळीकडेच. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ढगच या गावावर येऊन उतरले की काय, असं अनुभव येतो आपल्याला इथे. हे डोंगरात पूर्णपणे वसलेलं एक घर आहे. बघा, बंगलाच आहे, घर नाही म्हणता येणार. हा बंगलाच आहे. व्ह्यू आता इथून पुढे बघा,
अशा प्रकारचा हा रोड आहे. साईडला जंगल आहे पूर्ण आणि इथून टेक बघा फक्त. रोजची लोक कसे इथून येऊन जाऊन करतात. आज पूर्णपणे ना. अरे भाई थांब. पूर्णपणे तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव येईल इथे. असा हा टेकच आहे का. सडात आणि नाही येणार येताना पुढच्या आलो. काळामध्ये ते रोड सडातून पण होणार जाताना आहे. जरा भीतीच आहे. श्रावणबाळ गावठीकडे असता. आणि ही डिस्कवरी कृषी पर्यटन शेतीच्या संबंधित किंवा आणखी काही तुम्ही फिरायच्या संबंधित येणार असाल तर एक पर्यटन आहे. कृषी पर्यटन क्षेत्र आहे डिस्कवरी. अतिशय जुनं आहे. खूप पूर्वीपासून एक पर्यटन क्षेत्र आहे. तुम्हाला हर नमुनीची हर प्रकारची झाडे तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ बनवणारच आहोत. तुमच्या भेटीला येईलच एक व्हिडिओ वेगळा असा या क्षेत्रावर. तर ते भडेकर आहेत ना. त्यांना अमिताभ बच्चनच्या फोटोग्राफरनी घड्याळ देणार आहे. हा काय सोन्याचं. हो. कुठे जायचंय आता. आपण जो लॉक केला होता केतन नितीन सोमन. तर ते नितीन सोमन जे आहेत त्यांच्या ते ओळखी त्यांनी ही जागा त्यांना बघून दिली डिस्कवरीसाठी. म्हणजे ते भडेकर इथले नाही आहेत, बाहेरचे आहेत. तर त्यांनी ही जागा त्यांना बघून दिली. त्यांचं सुद्धा तुम्ही जर लॉग बघितला असेल केतन नितीन सोमन त्यांनी सुद्धा बागायत खूप छान केले. तशीच इथं बागायत झाली. त्यांचा लॉग मी आवर्जून बघा. त्यांनी कशा प्रकारे ती बाग फुलवली किंवा कशा प्रकारे ते वाढवलं त्यांनी. नितांत गरज आहे ह्या गोष्टीची. नितांत गरज ह्या गोष्टीची आहे त्यांनी. आणि हे त्यांनी फक्त इथे पाण्याची थोडी टंचाई आहे. जेवढं पावसाळ्यामध्ये पाणी साठवलं जातं त्या पावसाच्या पाण्याच्या आधारेच 9 महिने की 8 महिने ते काढले जातात. आणि अतिशय कमी पाण्यामध्ये त्यांनी कसं हे नियोजन योग्य प्रकारे केलेलं आहे आणि आपली बाग जी समृद्ध केलेली आहे त्यांनी ते जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच हा केतन नितीन सोमन यांचा आम्ही लॉग केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही तो नक्की आवर्जून पहा. हिरवीगार झाडी दिसेल तुम्हाला. आणि एवढ्या जंगलामध्ये पण या गाव इतकं छान प्रकारे सुंदर प्रकारे वसलेला आहे. पिकअप शेड गावठ्यांचे ग्रामपंचायत. एक दुसरं एक स्टॉप आहे की इथे बस थांबते. वर जायचं. दुसरं बस स्थानक आहे गावचं. आता थोड्याच अंतरावर ग्रामपंचायत आहे आपली गावची. पप्पा शेडचं घर इथं आहे ना. आणि ही बघा ग्रामपंचायत वरती. ग्रामपंचायत हे रेशन दुकान आहे. चालत इथे हो गाडी लावतो मी. गाडी लावा खाली राहू दे. रेशन दुकान इथं आहे का. रेशन धान्य दुकान आहे. इथे लोकांना रेशन वगैरे मिळतं. आणि इथे जवळच आपली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कार्यालय तुम्हाला इथे बोर्ड दिसेलच. ग्रामपंचायती जवळ जिल्हा प्राथमिक शाळा पण आहे. वाड्या लांब लांब आहेत. घर डोंगरामध्ये वसलेल्या असल्यामुळे विखुरलेली अशी वस्ती प्रकारची आहे. भौगोलिक प्राकृतिक रचना ही वेगळी असल्याने आपल्याला इथे विखुरलेली वस्ती पाहायला मिळेल. त्यामुळे गावच्या लोकांच्या गरजेनुसार इथे ठिकाणं आहेत वेगवेगळी. ही ग्रामपंचायत आहे. व्हिडिओ करतोय. आमच्या दाराशी आहे शिमगा. आता आपण जायचं आहे ग्रामपंचायती जवळ. ग्रामपंचायत मी आलो होतो. इथं आम्ही IPAB चे हे अकाउंट काढले होते. इंडियन पोस्ट पेमेंट बँक. की लोकांना पोस्टात कसं लगेच कॅश अवेलेबल होत नाही. तर पोस्टानेच एक बँक काढली इंडियन पोस्ट पेमेंट बँक. जिथे तुम्हाला अकाउंट काढले. जिथे तुम्हाला शासनाच्या जेव्हा सरकारी योजना वगैरे आहेत त्या योजना इथे पोहोचण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्या योजनेअंतर्गत अकाउंट काढण्याचं काम यांनी यापूर्वी केलेलं आहे. तेव्हा आपला तुषार मोहिते होता.
ही बघा ग्रामपंचायत. हे ध्वजारोहणचं आपल्याला स्तंभ बघायला मिळेल. ही ग्रामपंचायत आहे. आज रविवारी असल्यामुळे बंद आहे सध्या तरी. हा मंदार ना वैभव 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 तांबे हा सहकारी, हा माझा सहकारी वैभव. आता तुम्ही गेलेला पाहिलाच. माझ्या पोस्ट ऑफिसच्या संदर्भात कोणती अडचण वगैरे असो किंवा गावच्या संदर्भामध्ये किंवा गावच्या मध्ये एक लेटर वगैरे आलं तर ते कोणत्या वाडीत आहेत, तिथपर्यंत कसं जायचंय, या इथपर्यंत सगळी मदत मला तो नेहमी करत असतो. मला इकडे हात जायचं नाही वरच, हे खाली 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 वर त्याचं घर आहे. इथं हो इथे एवढं लांब राहतो ना तो. बघा वरती रोड आणि सगळी वस्ती अशी खाली बसलेली आहे. डाव्या साईडला तुम्ही घर पाहू शकता. आणि आता ओव्हरऑल ती वस्ती खाली बसलेली आहे अशी. घर भारी येतं पण. बघा जावळेवाडी इकडे एक वाडी आहे, पण आता वरती जाण्यासाठी आपल्याला तसा मार्ग नाही आहे इथून. आहे पण थोडासा खडतर आहे, पण जाऊया आपण खडक. गाव कोकणात एक वैशिष्ट्य असं आहे ते तुम्हाला वयस्कर माणसं देखील काम करताना दिसतील. कोणी इथे घरी राहत नाही. प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये आपापल्या वेगवेगळी जी कामं आहेत ज्यांना तो रोजगार मिळतो. इथं रोजंदारी असते की प्रत्येक दिवशी कामाला जावंच लागतं. आणि तुम्हाला अगदी लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत वयोवृद्ध लोकांपर्यंत इथे तुम्हाला सर्वजण इथे फक्त काम करताना दिसतील. तुम्हाला इतके कष्टाळू लोक आपल्या कोकणामध्ये आपल्याला दिसतील इथे. आणि हे गावचं शेवटचं ठिकाण. इथून पुढे मला वाटते गुढे किंवा गुळवणे असेल. हा रोड तिकडेच जातोय. आणि सध्या आपले तामणमाळ गावची जी हद्द आहे, जे गावचं शेवटचं टोक आहे ते इथंच संपतंय. पुढे तो मार्ग गेलाय तो गुढे किंवा गुळवणे गावाकडे गेलेला आहे. गुड्याकडे गेलेला आहे. गुळवणे तिकडे आहे. आता इथून आपण परत आहोत पुढच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी. गावचं एक टोक झालेलं आहे. आता गावचं आपल्याला दुसरं टोक पाहायचं आहे. आता गावचं हो आता जे रस्ते पण दिसलेत त्यामध्ये दिसले की मधला रस्ता जो खराब झालाय ना, तो दाखवा जरा. हो आता व्हिडिओ आपण टाकणारच आहोत युट्यूबवर. दिसेल सर्वांना रस्ते वगैरे काय आहेत. काय अवस्था आहे आमच्या गावाची. एसटी पण येत नाहीत. होय काय. आड मार्ग कसा आहे तो बघितलाच ना तुम्ही. हो पत्रकार आहात तुम्ही. नाही पत्रकार नाही, आम्ही गावातलीच पोर आहे. ओंबळीतला आहे मी. ओंबळीतला. हो. कुठल्या वाडीतला. मी गावकरवाडीतला. हो. मी इथे पोस्ट मास्तर आहे तुमचा. हो हो हो. अरे सॉरी सॉरी. जरा शहर मध्ये आज रविवार वगैरे त्यामुळे कायम फॉर्मलवर असतो ना तो. काय चार कापायला गेलेला. हो बैल आहे वरती. होय काय. म्हटलं गाव आपलं एवढं भारी आहे दाखवायला पाहिजे ना, म्हणून आलो होतो. तामणमाळा महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखल्यांचं गाव. हो बरोबर. बघितलं. हो मग रस्ते काय रस्ते
आणि रस्त्यात हे गोपाळकृष्ण गोखलेंचं गाव आहे. त्यांचा एक वाडा आहे ना, घर खाली आहे, खाली आहे काय वाडा आहे ना त्यांचा गोखले रोडला तिकडे तिकडे खालच्या रोड खालच्या रोडला, म्हणजे सोमनांची इथं आपण आत वळतो तिकडे त्या साईडला जो रोड जातो तो. गेला गोळवण्याकडे तो हा गोळवण्यात ते फाटा गेला तो. हा तिथे खालच्या साईडला आहे तोच काय, सरळ पुढे ब्रिजच्या मागे ना, ब्रिजच्या मागे, ब्रिजच्या पुढे ब्रिजच्या पुढे पुढे आहे काय अजून. ती एसटी जाते टोकात बघा वरती, हा ती गोळवण्यात जाते गोळवण्यात जाते. आणि पुढे जाऊन ती वळून गोळवण्यात जाते. बरोबर बरोबर. गोखलेंच्या घरात जाऊन वळून तिकडे जाते. हा 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 हा. वा कोण आपल्या तरी खात्रीच्या माणसाकडे देतो. नाव काय? एकनाथ बरवटकर. ठीक आहे, देतो देतो. टू व्हीलर आहे ना? हा वाटलं फोर व्हीलर आहे. होय काय, मी स्वतः म्हणजे गावठण पासून हा इकडे तावण मळ्यात. रस्ता रोजगार आम्ही केला. हा लगेच भाटकर रावसाहेब होते. भास्करराव साहेब. हा हा हा. भाटकर. हा भाटकर. हा ते सार्वजनिक बांधकाम हा त्यांच्याकडून हा लगेच मी डांबरी करून घेतला. होय काय, तुमच्याकडे कुठलं पद होतं की असंच? ग्रामपंचायत सदस्य सदस्य, ग्रामपंचायत सदस्य होतात. मग सदस्य असून एवढं का करून घेतला. होय काय, किती सालची गोष्ट आहे ही? 1994-95. 94-95 ला. तरी पण रस्ता खणखणीत आहे. हा नंतर झाला डांबरी, परत डांबरी झाला. पहिला गेला तो मध्ये बघा खराब आहे. होय होय बघितला, मध्ये खराब आहे. हा तो त्यावेळेला झालेला. होय काय, हा जिल्हा परिषद मार्फत झालेला. पडलं तेही पडली. हा जिल्हा परिषद मार्फत नंतर झाला. तो तिथून झालाय ना. त्याच्या पुढे खराब आहे तो आधीचा डांबरीकर मधला पीस. आणि बौद्धवाडीच्या खाली आहे तो बालशेटनी स्वतः केला नव्हता. आणि तेव्हा बालशेट होते जिल्हा परिषद बरोबर, कॉन्ट्रॅक्टर होते. हा आणि बालशेटनी तो कॉन्ट्रॅक्ट घेतला. 6.5 किलोमीटर रस्ता होता डोंगऱ्यापर्यंत. त्याने घेतला, पण नंतर काय त्याला कोणतरी गुरु झाला, त्याला परवडत नाही, त्याला दिला कॉन्ट्रॅक्ट. इथं सुरेश कृष्णा खांबेंचं फार्म हाऊस आहे आणि हे टॉवर आहे. ह्या टॉवरनी उमळी, नारदखिरकी, तावनवाळा या गावात रेंज येते, जिओची रेंज, जिओचं टॉवर. तर हाय हॅलो नमस्कार. आम्ही आता पूर्ण तावनवाळा गावची सफर केलेली आहे. तुम्ही सगळा चित्तथरारक अनुभव बघितलेलाच आहे. तर गेली 1.5 वर्ष इथे काम करणारा आमचा मित्र आदित्य मेथे कोल्हापूरवरून आला होता. त्यानंतर तो आमच्याकडे उमळी गावात राहत होता आणि तो उमळी ते तावनवाळा असा प्रवास करून रोज या तावनवाळा गावात येतो आणि या तावनवाळा गावात पोस्टात काम करतो. दोन्ही कामं तो करतो, पोस्टमन आणि पोस्ट मास्टर. आमचा ऋषी जो होता तो फक्त ABPM होता. हा दोन्ही कामं करतो. तर त्याला विचारूया की या तावनवाळा गावात तुझा अनुभव कसा होता ते. तर आदित्य सांग, तुझा अनुभव कसा होता तावनवाळा गावात जेव्हा नवीन आलास तेव्हा? जेव्हा नवीन म्हणजे सुरुवातीला माझे इथे समजले की मला इथे यायचं, या गावामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्यावेळी सर्वप्रथम मी पहिला गुगलवर बघितलं, गुगल मॅपवर हे गाव कुठे आहे, नेमकं कुठून कोणत्या मार्गावरून जायला लागतं. तेव्हा मला फक्त एवढे काही दिसलेलं नाही, सर्वीकडे हिरवी झाडी वगैरे फक्त दिसलेलं होतं. मला वाटलं की छोटस गाव असेल, पण जेव्हा मी इथे प्रत्यक्षात आलो तेव्हा जे मी काय बघितलं ते कधी आजपर्यंत मी बघितलेलं नव्हतं. फक्त सगळीकडे हिरवीगार झाडी, शांतता, फक्त शांतता. गावाशी डोंगरामध्ये वाड्या जोडलेल्या नाही, वाड्या खूप लांब लांब आहेत. वाड्या वगैरे लांब लांब खूप, एकदम जसा ग्रामीण भाग जसा आपला पूर्वीचा असायचा तशा एका ग्रामीण भागाचा अनुभव मला इथे आला. एकदम अत्यंत छान आणि सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून, गोंगाटापासून दूर असं असलेलं आपलं हे कोकण मला इथे सर्वप्रथम आल्यावर दिसलेलं आहे. गावातली माणसांचा अनुभव कसा होता, कोकण एकूणच कोकणातील माणसांचा अनुभव कसा होता तुम्ही? इथे अनुभव आले मला लोकांपर्यंत पोहोचावंच लागलेलं नाही. कारण मी जेव्हा इथे आलो की लोक कुतूहलाने आले की गावात कोणतरी नवीन पोस्ट मास्टर आलेला आहे किंवा कोणतरी नवीन कर्मचारी सरकारी आलेला आहे की जो कायम परमनंट इथे थांबेल. म्हणजे याच्या आधी झालेलं होतं की या गावामध्ये कोण
थांबलेलं नव्हतं तसं काम करण्यासाठी. जे येत होते ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर येत होते किंवा जे परमनंट फॉर्म भरून लागलेले होते ते 6-6 महिने करायचे आणि जायचे निघून. बदली करून घ्यायचे किंवा त्यांना काम जमायचं नाही, ते फिरायला जमायचं नाही. तसं त्यांनी आत्मसात केलेलं नसावं ते तसं कोकण त्यांनी जवळून पाहिलं नसावं किंवा कोकण त्यांना उमजलं नसावं. हा, त्यांनी ते मनापासून नाही केलेलं आहे. पण मी जेव्हा इथे आलो मला इथे लोकांपर्यंत जावं लागलं नाही, कारण लोक अशी आहे त्या कोकणातली की लोक मायापर्यंत आली की तू कोणत्या आपल्या मुलाप्रमाणे, स्वतःच्या मुलं असल्याप्रमाणे की विचारले तू कोणत्या गावचा, तू कुठून आलायस, एवढ्या लांब आलायस, इथे राहशील काय व्यवस्थित, काय लागलं तर, काय अडचण आली तर आम्हाला कळव, असे स्वतःहून लोकांनी मला सांगितलं. लोकांपर्यंत मला पोचायला लागलेलं नाही. ही खासियत आहे कोकणाची की इथं आपल्याला लोकांना कन्व्हिन्स करायला लागत नाही. की जेव्हा एखादा बाहेरून व्यक्ती जसा येतो तेव्हा हे लोक त्याच्यापर्यंत पोहोचतात, त्याची विचारपूस करतात, त्याची काय सोय वगैरे करायची असेल, अडचण वगैरे सोडवायची असेल तर हे स्वतः लोक त्या व्यक्तीपर्यंत धावून जातात. त्याची जेवढी मदत होऊ शकते, करता येईल त्यांना तेवढी ते करतात. आणि लोकांच्या बाबतीत मला कधी अडचणी ते आलेल्या नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार माझी लोकांनी केलेली नाही. माझ्याकडून ज्या चुका वगैरे झाल्या त्या लोकांनी मला नेहमीच समजून घेतलेलं आहे तिथे. आणि एकूणच लोकांच्या बाबतीत मला एक चांगला अनुभव आलेला आहे इथे कोकणामध्ये. तसंच एक अनुभव तानाजी आता काय म्हणतात उद्या काय चालू आहे ना, हो आपल्याला कार्ड लगेच मिळेल काय ते आपला अकाउंट. कार्ड काढून हवाय तुम्हाला? मी पुस्तक लगेच नाही मिळणार, पुस्तक मिळेल तुम्हाला, खरं थोड्या वेळ लागेल. पुस्तक मिळेल? हा, खरं वेळ लागणार बरोबर. पुस्तक लगेच मिळेल? लगेच नाही, वेळ लागणार म्हणते. नंबर भेटेल आपल्याला? अकाउंट नंबर सांगूया. फॉर्म कधीपर्यंत भरायचा तो? नंबर आहे शेवट आहे. शेवट आहे. नाही, सबमिट कधी पण कुठला करायचा तो फॉर्म आहे? बहिणीचा, लाडक्या बहिणीचा. लाडक्या बहिणीचा नाही, ती संपली घर आपल्याकडे नाही, तिकडे चालू आहे. कुठे? कोणते तिकडे चालू आहे. मग तुम्हाला लगेच नंबर नाही मिळणार. नाही मिळणार एवढा. नाही, मग ते फोनला वगैरे जाऊन काढू शकताय कार्ड ते. मग काय मिळणार मग तेच कारण इथं तुम्हाला बुकच काढून मिळेल. मग आता कार्ड नाही सध्या म्हणून लगेच नाही मिळणार, वेळ जाईल. श्यामागाने गाडी भारी केली नाही, श्यामागाने गाडी भारी केली नाही. आता फोन करतोय. तर अजून एक अशी माणसं अधूनमधून भेटत असतात. आता बरीच माणसं भेटली. आता ह्यांचा ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी पोस्टल अकाउंट काढणं चालू आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, मगाशी जसं म्हटलं मी, तर ते अकाउंट असणं गरजेचं आहे, आधार कार्ड लिंक असलेलं. तर त्यासाठी विचारपूस चालू होती. तर आपण पुढे जाऊया. पुढे एक अनुभव मला आला. आता हा कोकणातील माणसांबद्दल बोलत होता. तर एक आजी आहे तिथे डोंगरात राहणाऱ्या, तामिळमाळा गावात राहणाऱ्या. तर त्या इथून रोज डॉक्टरकडे जातात. त्या आता म्हाताऱ्या माणसांना सवय असते की नेहमीचा एक डॉक्टर असतो, त्याच्याकडून एखादी गोळी घेतली की बरं वाटतं. ते त्यांच्या समाधानासाठी असतं. गोळ्या काही जास्त नसतात, 50-60 रुपयाच्याच असतात. डॉक्टर स्वतःकडच्याच गोळ्या देत असतो. वाताचा प्रॉब्लेम असेल किंवा काही म्हणजे अंतर्गत काही विषय असतील तर त्यासाठी गोळी देतात, त्यांना बरं वाटतं. तर ते नेहमी जात असतात डॉक्टरकडे. तर त्यांनी इथून स्वतः नाश्ता करून आदित्यसाठी मुंबईत आणला होता. हो, नक्कीच. आणि हे मला माहिती आहे. हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता हे मला सांग. हा, आजी जवळजवळ मला वाटतं 70च्या वरती वय आहे. 70-80च्या आसपास असेल त्यांचं वय. तर इतकं त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं आदित्यला, आणि त्यामुळे आदित्यला जवळजवळ सगळंच सहज केलं. म्हणजे मुंबई गावाने सुद्धा त्याला, आता मुंबई गावाने पहिलं, नंतर तामिळमाळा गाव, तर दोन्ही गावांशी त्याचा चांगला संबंध आहे. नारद खिरकीशी सुद्धा. फक्त तो तामिळमाळा गावापुरता पोस्टमन म्हणून आला होता, पण त्यांनी तिन्ही गावांना आपलंसं करून ठेवलेलं आहे. नक्कीच. जसं मी सुरुवातीला इथे आलेलो होतो, मी म्हणलं तर मी पहिल्यांदाच घर सोडून असं बाहेर पडलोय. म्हणजे माझ्या घर असं कधी मला फिरायला वगैरे मी कधी बाहेर गेलेलो नाही. माझा हा पहिलाच अनुभव घरापासून इतक्या लांब येण्याचा, आणि तो पहिलाच अनुभव आहे. आणि पहिलाच अनुभव इतका मला चांगला भेटला की मला अपेक्षा नव्हती की मी इथे राहीन की नाही, याच्यावर पण माझं हे होतं. पण जेव्हा मी इथे आलो तेव्हा लोकांकडून मिळालेला मला प्रतिसाद होता. त्यातून इथली परिस्थिती वगैरे, ज्या प्रकारे लोकांनी मला सांभाळून घेतलं. त्यात आता यांनी एक आजीबद्दल बोलले. त्या आजी जवळपास 70-80च्या वयाच्या असतील.
जेव्हा मला त्या रोज मी त्यांच्या घरापासूनच ये जा करत असतो, जेव्हा त्यांनी मला रोज पाहायची की हा मुलगा कोण येतो नवीन, याची वगैरे जरा चौकशी विचारपूस करूया, त्यासाठी त्यांनी एवढा वर माझ्यासाठी माझी विचारपूस करण्यासाठी माझ्या ऑफिस पर्यंत आले. विचारलं तू कोणता आहेस, कुठून आलायस, व्यवस्थित आहे का सगळं, घरचे कसे आहेत, बरे आहेत ना, तुला काय कोणता त्रास वगैरे होतो का, ते एवढ्या माझ्यासाठी एवढ्या म्हणजे खालून वरतीपर्यंत फक्त माझी विचारपूस करण्यासाठी आलेले होते. येताना मला खाऊ पण घेऊन आल्या, त्या मला म्हणत होत्या रोज येतोस माझ्या घराजवळून माझ्याकडे नाश्ता करत जा, मला थोडं बरं वाटेल, माझ्या नातवाला मी दिल्यासारखं वाटेल मला. पण मला थोडा वेळ कमी असल्यामुळे मला त्यांच्या घरी जाता आलं नाही. पण येता जाता मी त्यांची पण विचारपूस करत होतो की आजी बरं आहात ना, काय त्रास होतोय का, किंवा तिने जर रोडवरून जात असतील तर त्यांना दवाखान्यापर्यंत मी सोडत होतो. अशा एका माझ्या स्वतःच्या आजीप्रमाणेच त्यांनी माझी नेहमी विचारपूस केली, मला खाऊ आणून दिला, कधी कधी मला नाश्ता पण आणून देत होत्या त्या. अगदीच असं प्रत्येक गावामध्ये कोकण सोडून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं बघायला मिळेल असं मला वाटत नाही की हा अनुभव तुम्हाला, ही प्रचिती तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणातच मिळेल, असा माझा विश्वास आहे. आणि अनुभव आहे ना, अनुभव आहे. आणि अशी बरीच माणसं आहेत, त्याला तावनमळा गावातूनच नाही तर मी जसं सांगितलं तसं तिन्ही गावातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो चांगलं काम सुद्धा करतोय. आणि लोक रस्त्यात भेटत, बिचारा कधी कंटाळत नाही, किती फोन येत असतात, मी स्वतः बघितलेलं आहे. कारण मी एक असा माणूस आहे जो फोनवर बोलायला कंटाळतो, पण तो बघितला तर कायम फोनवर, म्हणजे असे फोन त्याचे काही म्हणजे मित्रमैत्रिणींशी जास्त फोन नसतात त्याचे, हे फोन जास्त उंबई गावातून, नारखिरकी गावातून, तावनमळा गावातून, हे जे अकाउंट्स वगैरे असतात किंवा पैसे भरायचे तर त्यासाठी फोन कायम चालू असतात. आणि कधीच बिचारा कंटाळत नाही, अगदी झोपेतून उठलेला असला तरी अगदी नम्रपणे बोलतो. हे स्वतः मी बघितलं त्यामुळे मला माहिती आहे, उगाच आपण काही तारीफ कोणाची करत नाही. तर ठीक आहे, आता आम्ही तावनमळा गावची सफर केलेली आहे. मी जसं म्हटलं होतं तसं तावनमळा गावची आम्ही सफर करून आता आलेलो, तर आता मी थेट घरी चाललोय. आणि हे सगळं शक्य झालं ते आदित्यमुळे. आदित्य जरी इथला नसला तरी त्याने हे गाव आपलंसं करून घेतलंय, आणि त्यामुळे हे आम्हाला त्यामुळे मला हे शक्य झालं. कारण मी सहसा तावनमळा गावात जास्त नाही आलेलं आहे, माझे मित्र आहे तिकडे, त्यांच्याकडे घरी वगैरे आलेले, मी एवढे सगळे स्पॉट्स वगैरे बघितलेले नाहीयेत, पण आदित्यमुळे ते शक्य झालं. तर थँक्यू आदित्य, नक्कीच तू मला वेळ दिलास आणि त्याची खरंच तुम्हाला पण वेळ असेल तर एकदा मी त्याला उचलून आणलंय. हे एकदा नक्कीच तुम्ही आवर्जून भेट द्या गावाला. तुम्हाला असा अनुभव तुम्हाला कुठेच मिळणार नाही, जिथे तुम्हाला फक्त निसर्गच नाही तर तुम्हाला ट्रेकिंगचा पण देखील अनुभव येईल. इथे तुम्हाला शांतता पण एकदम मिळेल. आता आम्ही इथे उभं राहू, फक्त आमचं दोघांचाच फक्त इथे आवाज आहे, बाकी पूर्णपणे शांतता इथे आहे. तुम्हाला इथे ध्यानाला वगैरे बसायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला आयुष्यामध्ये एक चांगला अनुभव जर घ्यायचा असेल तर कोकणामध्ये तुम्ही नक्कीच आवर्जून या. तुम्हाला अनेक चांगले अनुभव मिळतील. फक्त फिरण्यासाठीच म्हणून नका येऊ, तुम्ही इथे 2-4 दिवस राहा, इथली शांतता अनुभवा, इथला निसर्ग अनुभवा, इथल्या माणसांशी तुम्ही बोला. इथली माणसं आहेत अगदी साधी, एकदम साधी माणसं आहेत, एकदम मोत्याप्रमाणे. मोती कसा असतो एकदम पांढरा शुभ्र साप मनाचा, एकदम तशी माणसं साप मनाची आहेत. इथे कोणाच्या मनामध्ये काही कपट वगैरे काही नसते, एकदम साधी भोळी माणसं ही आपल्या फक्त कोकणामध्येच बघायला मिळतील. आणि एकंदरीत पर्यटनाशी रिलेटेड तर आहेच कोकण, पण इथल्या लोकांचा अनुभव, इथले जर तुम्हाला थरारक ऍडव्हेंचर पण करायला भेटतील असं मला वाटतंय. ते त्यामुळे कोकणाला आम्ही ऍडव्हेंचर करून चालेल. नक्कीच तुम्ही कोकणाला आवर्जून भेट द्या असं मला सांगणं आहे तुमचं. आणि आपण इतरत्र जातोच, पण कोकणासारखी एक समृद्धशाली आपल्याला एक देणगी लाभलेली आहे, की वरदान लाभलेलं आहे आपल्या महाराष्ट्राला, की कोकण आपल्याला मिळालेलं आहे. इतकी निसर्गरम्य समृद्धी आपल्याला महाराष्ट्राला मिळाला आहे, याचा आपण पुरेपूर फायदा घेतलेला पाहिजे. आणि जितका आपण कोकणाला भेट देऊ पर्यटन क्षेत्र म्हणून, तितका विकास आपला चांगला होईलच कोकणाचा, अशी मला आशा आहे. आणि हा व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच असं वाटेल, तुमचं मन मोहक होईल, की तुम्हाला नक्की वाटेल की तावनमळा, परत मी गुळवणे गावचा व्लॉग केला तर गुळवणे गावात यावं असं वाटेल. नक्कीच तुम्हाला कोकणाला आवर्जून भेट द्यावा असं वाटेल तुम्हाला, पण नक्कीच तुम्ही भेट द्या असं मला वाटतं. आणि मेन म्हणजे मगाशी त्या काकांनी सांगितलं की महात्मा गांधी यांचे गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले, आमच्या रोडला पण त्यांचंच नाव आहे, नामदार गोपाळकृष्ण गोखले. तर त्यांचा पडका वाडा, ते जे इथे राहायचे तावनमळ्यात, तर त्यांचा एक पडका वाडा आहे. तर तो आम्ही नक्कीच केतन दादाशी बोलून संपर्क करून आम्ही तो वाडा दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण आता आम्ही जर गेलो तर नुसता बाहेरून फक्त वाडा बघायला मिळेल, पण आम्हाला आतून सुद्धा बघायचा आहे, तो तुम्हालाही बघायचा असेल
तर त्यासाठी आम्ही वेगळा व्लॉग नक्कीच करू. मी केतनदादाशी बोललोय. तर त्यांचे जे नातू आहेत ते जवळजवळ आता 80च्या वरती त्यांचं वय गेलेलं आहे. ते जेव्हा इथे ते अधूनमधून येत असतात, तर ते जेव्हा इथे असतील तेव्हा त्यांच्याशी संपर्क करून आम्ही केतनदादाच्या थ्रू आम्ही तिथे जाऊ आणि तो व्लॉग करू. तर सध्यासाठी बाय बाय. व्हिडिओ नक्की बघितला त्याबद्दल लाईक करा, धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा, जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ पाहता येईल. आणि तुम्ही नक्कीच आवर्जून भेट द्या आपल्या कोकणाला. कोकण या भूमीला जे लाभलेलं एक वरदान आहे, आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं वरदान आहे. आवर्जून भेट द्या. तुम्ही या, कोकण आपलंच असो. धन्यवाद.